नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तुमच्या समोर आजही मी एक अतिसंभाव्य प्रश्नांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे बुद्धिमत्ता या विषयाचा. हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत, कारण की हे प्रश्न खूपदा रिपीट झालेले सुद्धा आहेत. मग हे प्रश्न तुम्हाला आदिवासी विभाग भरतीचा तुम्ही जर फॉर्म भरला असेल, येणारी तलाठी आहे, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषद असू द्या, कुठल्याही सरळ सेवेअंतर्गत ज्याही परीक्षा होत असतील, अशा सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला हे महत्त्वाचं असणार आहे, कारण आपण बेसिक पासून घेत आहोत. प्रत्येक प्रश्न तुम्हाला अगदी छानसं एक्सप्लेन करून सांगत आहे. त्यामुळे हे लेक्चर जर कंटिन्यू करायचे असतील आणि लाईव्ह स्वरूपात घ्यायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लेक्चरला लाईक करत चला आणि लेक्चर शेअर करत चला, म्हणजे लवकरच आपण लाईव्ह लेक्चर घेऊन येणार आहोत. पाहूयात आपण आपला आजचा पहिला प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार? 5, 9, 11, 13. चला आता जर आपण बघितलं तर बघा, याच्यातनं हे W मधनं T घालवले. W आहे 23, 23 मधनं 20 गेले, उत्तर आलं 3. T मधनं J घालवला. T आहे 20 वर, J आहे 10 वर, 20 10 गेले, 10 आलं. P मधनं G घालवले. P आहे 16 वर, G आहे 7 वर, 16 7 गेले, इथे उत्तर 9 येत आहे. आणि S मधनं D गेला. S आहे 19 वर, D आहे 4 वर, उत्तर आलं आपलं 15. प्रश्नचिन्हाच्या जागी काय आलं? 9 आलं. पर्याय कुठला बरोबर झाला? पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. पुढचा प्रश्न. घड्याळात ठीक 8:20 वाजले असता पाण्यात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसतील? 10:10 11:12 12:10 12:30. बरोबर आहे. घड्याळात ठीक 8:20 झालेले आहेत. पाण्यात पाहायचं आहे. जेव्हाही दिलेली वेळ त्याच्यातले जे मिनिटं आहेत हे जर 30 पेक्षा कमी असतील तर दिलेली वेळ आपल्याला 18:30 मधनं वजा करायचे. 18:30 दिलेली वेळ 8:20 वजा केले तर माझं उत्तर आलं 10:10. पण जर ही दिलेली वेळ 30 मिनिटापेक्षा जास्त असेल तर आपल्याला 17:90 मधनं दिलेली वेळ वजा करायची. आता 8:20 म्हणजे 30 मिनिटापेक्षा कमी, म्हणजे आपल्याला त्याला 18:30 मधनं वजा केलं, उत्तर झालं 10:10. पर्याय क्रमांक झाला पहिला योग्य. पुढचा प्रश्न. खालीलपैकी आकृती 1 सोबत दिलेल्या 4 पर्यायांपैकी A, B, C आणि D मधून योग्य पाण्यातील प्रतिबिंब निवडा. आता योग्य प्रतिबिंब निवडायचंय. हे बाजू खाली रंगवली गेली म्हणजे ती वरती रंगवली जाणार, असं तर नाही होणार. ठीक आहे, हे पण नाही. उरलं हे दोन. बघा, हे आणि हे सेम आहे. एकही चुकलं, उत्तर पर्याय 2 आलं. कसं? तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता. हे खाली आहे म्हणजे हे वरती जाणार, जे वर आहे ते खाली येणार. पर्याय बरोबर झाला दुसरा योग्य. पुढचा प्रश्न घ्या. प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात, म्हणजे 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, याप्रमाणे 24 तासात एकूण किती टोल पडतील? 154, 156, 158 आणि 152. उत्तर द्या. एक वाजता 1 टोल, 2 वाजताचे 2 टोल, 3 वाजताचे 3 टोल, 4 वाजताचे 4, 5 वाजताचे 5, 6 वाजताचे 6, 7चे 7, 8चे 8, 9चे 9, 10चे 10, 11चे 11 आणि 12चे 12 असे एकूण टोल 78 झाले. 12 तासामध्ये 78, पुढच्या 12 मध्ये 78, 78 अधिक 78 करा किंवा 78 दुने करा. 24 तासामध्ये किती टोल पडणार? 156 टोल पडणार. आणि पर्याय कुठला बरोबर येणार? पर्याय क्रमांक दुसरा झाला आपला योग्य. क्लिअर आहे? त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. 5 मुलांना एका परीक्षेमध्ये मिळालेले गुण पुढील प्रमाणे दिलेले आहेत. क ला ब पेक्षा 5 गुण जास्त मिळाले. समजा ब ला जर 10 गुण असतील, तर क ला ब पेक्षा 5 जास्त 10 आणि 5 15 गुण मिळाले. ड ला ब पेक्षा जास्त 10 गुण जास्त मिळाले. ड ला ब पेक्षा 10 जास्त म्हणजे 10 आणि 10 20 गुण मिळाले ड ला. क्लिअर आहे? बरं. पण अ पेक्षा 20 गुण कमी मिळाले. ड ला
अ पेक्षा 20 गुण कमी म्हणजे अ ला 20 गुण जास्त आहे, म्हणजे अ ला झाले आपले 40 गुण. बरं. ई ला ब पेक्षा 22 गुण जास्त आहे. ई ला ब पेक्षा 22 गुण जास्त म्हणजे 20 आणि 10 आणि 22 झाले 32 गुण. झालं. जर ब ला 40 गुण आहे, आता ह्याच्याप्रमाणे आपल्याला अख्खी मांडणी चेंज करावी लागेल. ठीक आहे. ह्याला 40 गुण आहे. म्हणजे याला 45 गुण असणार. म्हणजे याला 50 गुण असणार आहे. याला किती गुण असतील? 50. याला किती गुण असतील? 70. 1 मिनिट द्या. हां. आणि ह्याला किती गुण असतील? 40 आणि 22 होतात 62. झालं. आता विचारलं काय? अ ला नेमकी किती गुण आहे? अ ला किती गुण आहेत? अ कडे आहे 70 गुण. पर्याय झाला दुसरा बरोबर. 5 आहे. क ला ब पेक्षा 5 कमी, ब ला 40 आहे. मग क ला ब पेक्षा 5 जास्त म्हणजे क कडे 45 झाले. ड ला ब पेक्षा 10 जास्त म्हणजे ह्याला 50 झाले. पण ड ला अ पेक्षा 20 कमी म्हणजे अ कडे 70 झाले आणि ई ला ब पेक्षा 22 जास्त म्हणजे ई ला 62 झाले. अ चे गुण विचारले. अ चे गुण आहे 70. पर्याय झाला दुसरा योग्य. पुढचा प्रश्न घ्या. एका दुकानात 4 वेगवेगळ्या उंचीच्या 4 बाहुल्या ए, बी, सी, डी आहेत. डी ही ए इतकी उंच नाही. आता डी ए इतकी उंच नाही म्हणजे ए उंच आहे, डी बुटकी आहे. ठीक आहे. आणि सी इतकी बुटकी नाही म्हणजे सी अजून बुटकी झाली. बी ही डी पेक्षा बुटकी आहे आणि सी पेक्षा उंच. बी ही डी पेक्षा उंच आणि सी पेक्षा उंच आणि डी पेक्षा बुटकी. जर मनीला सर्वात उंच बाहुली विकत घ्यायची असेल तर ती कोणती बाहुली विकत घेईल? फक्त ए, फक्त डी, ए किंवा डी, बी किंवा डी. तर कुठली बाहुली विकत घेईल? फक्त ए. पर्याय क्रमांक झाला पहिला. एकदा पुन्हा प्रश्न बघा. डी ही ए इतकी उंच नाही म्हणजे ए उंच झाली. डी ही सी इतकी बुटकी नाही म्हणजे सी बुटकी झाली. बी ही डी पेक्षा बुटकी, सी पेक्षा उंच. सगळ्यात उंच बाहुली घ्यायची तिला ती आहे ए. पर्याय झाला पहिला. पुढच्या प्रश्नाकडे चला. धीरजचा 6वा वाढदिवस 2017 रोजी गुरुवारी झाला असेल तर त्याचा जन्म कोणत्या वारी झाला असणार आहे? बुधवार, मंगळवार, शुक्रवार आणि गुरुवार. त्याचा 6वा वाढदिवस 10 मे 2017 ला 6वा वाढदिवस झाला जेव्हा होता गुरुवार. तिथून मागे 6 वर्ष जायचंय कारण त्याचा जन्म 6 वर्ष आधी झालाय. 2011 ला त्याचा जन्म झाला, 12 ला 1 वर्षाचा, 13 ला 2, 14 ला 3, 15 ला 4, 16 ला 5 आणि 17 ला झाला तो 6 वर्षाचा. 2011 पासून 2017 पर्यंत आपल्याकडे 6 वर्ष. ह्यामध्ये लीप वर्ष कुठे? 11 नंतर एक 12चं लीप वर्ष आहे आणि एक 16चं, असे 2 लीप वर्ष आहे. 6 आणि 1 2 होतात 8. 8 ला 7 ने भागलं, बाकी 1 आली. बघा 2017 पासून 11 ला जातोय म्हणजे वार मागे गेला पाहिजे कारण आपण मागे चाललोय. म्हणून गुरुवारच्या मागे 1 वार. त्याचा जन्मवार म्हणजे 10 मे 2011 ला त्याचा जन्म कधी झाला? बुधवारी झाला आणि पर्याय क्रमांक पहिला आपला योग्य आला. पुढचा प्रश्न घ्या. सुरेशचा जन्म 4 ऑक्टोबर 1999 ला झाला. रमेशचा जन्म सुरेशच्या 6 दिवस आधी झाला होता. त्या वर्षी प्रजासत्ताक दिन रविवारी होता तर रमेशचा जन्म कोणत्या वारी झाला? मंगळवार, बुधवार, सोमवार, रविवार. सुरेशचा जन्म 4 ऑक्टोबर 1999 ला झाला. सुरेशचा जन्म 4 ऑक्टोबर 1999 साली झाला. रमेशचा जन्म सुरेशच्या 6 दिवस आधी. रमेशचा जन्म सुरेशच्या 6 दिवस आधी म्हणजे 3 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, 1 ऑक्टोबर, 30 सप्टेंबर, 29 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबरला झाला. 28 सप्टेंबर 1999 ला त्याचा जन्म झाला. ठीक आहे. त्या वर्षी स्वातंत्र्य दिन रविवारी होता म्हणजे 15 ऑगस्ट 1999 ला होता रविवार. तर रमेशचा जन्म कधी झाला? 15 ऑगस्ट. ऑगस्टचा महिना आहे 31 दिवसांचा. त्या 31 मधनं 15 दिवस गेले, 16 दिवस उरले. 16 ला 7 ने भागलं, बाकी 2 आली. ऑगस्ट नंतर सप्टेंबर 28 दिवस, 28 ला 7 ने भागलं, बाकी 0 आली. वार गेला 2 ने पुढे, रविवारच्या 2 ने पुढे मंगळवार.
मंगळवारी कोणाचा जन्म झाला? रमेशचा. तेच विचारलं होतं, रमेशचा जन्म केव्हा झाला? रमेशचा जन्म मंगळवारी झाला. बघा 4 ऑक्टोबरच्या मागे 6 दिवस, 28 पासून 6 पुढे जा, 29, 30 नंतर 1, 2, 3, 4 बरोबर आहे. 15 ऑगस्ट, ऑगस्ट नंतर सप्टेंबरचा महिना असतो. 31 मधनं 15 दिवस गेले, 16 उरले. 16ला 7ने भागलं बाकी 2 आणि त्याचा जन्म 28 ला झालाय. 7ने भागलं बाकी 0. रविवारच्या पुढे 2 वार, उत्तर आलं मंगळवार. रमेशचा वाढदिवस मंगळवारी झाला. सुरेशचा 6 दिवस पुढे सोमवारी होणार. आपल्याला रमेशचा विचारला होता ना. ठीक आहे. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळा. प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक संख्या शोधा. 24, 36, 18, 63. आधी याचे निम्मे करा. 24 चे निम्मे झाले 12. आता 192 ला 12 ने भागा. बरोबर आहे. हा ठीक आहे. उत्तर आलं 16. उत्तर किती आलं? 16. परत 135 नाही सॉरी, पहिल्या ह्या संख्येला निम्म करा. 18 चे निम्मे झाले 9. 135 ला 9 ने भागलं, उत्तर आलं 15. याचे निम्म करा. 14 ला 2 ने भागलं 7. 126 ला 7 ने भागलं. ठीक आहे. उत्तर किती येतं? 7 1 7 आणि 7 8 56. उत्तर झालं 18. पर्याय क्रमांक झाला 3रा. याचे निम्मे करायचे किंवा बघा असं जरी केलं तुम्ही, ह्याचे निम्मे केले आणि गुणाकार केला तरी पण चालेल. बेसिक 192 ला 16 ने जरी भागलं तुम्ही किंवा 135 ला 15 ने भागलं 9, 9 दुने 18, 192 ला 16 ने भागलं 12 दुने 24, 126 ला तुम्ही 7 ने भागलं, चला 7 येतंय, मग 7 दुने 14 या पद्धतीने गेलं म्हणजे 18 ने भागलं 7 येतं, 7 दुने 14, उत्तर तुमचं मग परत 18 येतं. म्हणून आपण ह्याला आधी निम्म केलं, ह्याचं निम्म केलं, आलेल्या उत्तराला ह्याने भागलं, जे उत्तर आलं तिथे लिहिलं. उत्तर झालं 18, पर्याय झाला 3रा. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. चला. अर्चना सुप्रियापेक्षा हुशार आहे. अर्चना सुप्रियापेक्षा हुशार आहे. संदीप अर्चनापेक्षा हुशार आहे. सुप्रिया कवितापेक्षा हुशार आहे. वैभव सुप्रियापेक्षा हुशार आहे. अर्चना वैभवपेक्षा हुशार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे वैभव, इथे सुप्रिया आणि इथे क फॉर कविता. ओके नाही? तर हुशारीच्या क्रमाने मध्यभागी कोण येणार? हुशारीच्या क्रमाने मध्यभागी कोण दिसते आपल्याला? वैभवच दिसतोय. पर्याय 3रा योग्य येतो. कसं? तर एकदा नीट बघा. अर्चना सुप्रियापेक्षा हुशार आहे. संदीप अर्चनापेक्षा हुशार आहे. सुप्रिया कवितापेक्षा हुशार. वैभव सुप्रियापेक्षा हुशार. अर्चना वैभवपेक्षा हुशार. तर हुशारीच्या क्रमाने मध्यभागी कोण आलेला आहे? वैभव आलाय. पर्याय कुठला झाला? 3रा योग्य झाला. पुढच्या प्रश्नाकडे वळा. घड्याळात 4 वाजले असताना आरशात ते घड्याळ पाहिले असता किती वाजल्याचा भास होणार? 8 वाजून 10 मिनिटं, 8, 7 आणि 7 वाजून 10 मिनिटं. घड्याळामध्ये 4 वाजले आहेत. ठीक आहे, घड्याळामध्ये 4 वाजले. आता घड्याळात दिलेली वेळ 12 तासाची. 12त ना 4 गेले, उरतात 8, म्हणजे आरशात किती वाजल्यासारखे दिसणार? 8 वाजल्यासारखे दिसणार. पर्याय क्रमांक 2रा योग्य झाला. पुढच्या प्रश्नाकडे वळा. जर 18 फेब्रुवारी 1997 ला मंगळवार होता, तर 18 फेब्रुवारी 1999 ला कोणता दिवस असणार आहे? सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार. 18 फेब्रुवारी 1997 ला मंगळवार होता. 18 फेब्रुवारी 1997 पासून 18 फेब्रुवारी 1999 पर्यंत. 97 ते 98, 98 ते 99 असे 2 वर्ष. ह्यात लीप वर्ष आहे का? नाहीये. वार 2 नेच पुढे जाणार. मंगळवारच्या पुढे 2 वार, गुरुवार. उत्तर आलं गुरुवार. पर्याय झाला 3रा योग्य. सॉरी, उत्तर आलं पर्याय 3रा योग्य झाला. पुढच्या प्रश्नाकडे वळा. एका कुटुंबामध्ये 8 व्यक्ती राहतात. एका कुटुंबामध्ये 8 व्यक्ती राहतात. त्यामध्ये 3 विवाहित जोडपे आहेत. बरोबर आहे. अनिता ही अमितची आजी आहे व पियुषची सासू आहे. अनिता अमितची आजी
आणि पियुषची सासू आहे. पियुषची सासू आहे म्हणजे पियुषच्या बायकोची आई. हेमा राजची मुलगी आहे. राज राहुलचा भाऊ आहे. दिव्या राहुलचं एकुलतं एक अपत्य आहे आणि ती अमितची आई आहे. झालं. दिव्या ही अमितची आई. दिव्या अमितची आई. बर, पुढे दिव्या हे राहुलचं एकुलतं एक अपत्य. राहुलला एकच अपत्य आहे जिचं नाव आहे दिव्या, म्हणजे ही झाली ह्याची मुलगी, ही झाली याची बायको. हेमा राजची मुलगी. राज हा राहुलचा भाऊ आहे. राहुलला एक भाऊ आहे ज्याचं नाव आहे राज. हेमा राजची मुलगी आहे. हेमा राजची मुलगी आहे. ठीक आहे. नेहा ही राजची पत्नी आहे. राजच्या पत्नीचं नाव आहे नेहा. याला मी एकदा व्यवस्थित तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर राहुलचे हेमाशी नातं काय? राहुल हा हेमाचा कोण? आता इथे बघा, एक पटापट सांगायचं झालं तर नेहा, राज, राहुल. राज आणि राहुल हे एकमेकांचे भाऊ आहेत. या आकृतीनुसार हे एकमेकांचे भाऊ आहेत. राजच्या बायकोचं नाव आहे हे नेहा. राजच्या पत्नीचं नाव आहे हे नेहा आणि राहुलच्या पत्नीचं नाव आहे अनिता. या दोघांना एक मुलगी आहे जिचं नाव आहे हेमा. जिचं नाव आहे हेमा. या दोघांना मिळून एक मुलगी आहे जिचं नाव आहे दिव्या. आता दिव्याचं लग्न झालेलं आहे, बरोबर. दिव्याचा नवरा कोण आहे? दिव्याचा नवरा आहे पियुष. आणि दिव्या आणि पियुषला एक अपत्य आहे, एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे अमित. मग त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला काय काय सांगितलंय? त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलंय अनिता ही अमितची आजी असून, अनिता ही अमितची आजी असून पियुषची सासू आहे. पियुषची सासू आहे. राज हा राहुलचा भाऊ असून हेमा ही राजची मुलगी आहे. दिव्या हे राहुलचं एकमेव अपत्य म्हणजे अनिताचे पण ती मुलगी झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय त्यांनी अमितची आई झाली. ठीक आहे. नेहा ही राजची पत्नी झाली. तर राहुलचं हेमाशी नातं काय? राहुल हा हेमासोबत आपल्या वडिलांचा भाऊ आपला कोण होतो? काका. बघा, असे प्रश्न विचारले जातात. आपल्या वडिलांचा भाऊ झाला आपला काका, राहुल झाले तिचे काका आणि पर्याय क्रमांक योग्य झाला पहिला. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. P@Q म्हणजे P ही Q ची बहीण आहे. P% म्हणजे P हा Q चा मुलगा आहे. $Q म्हणजे P ही Q ची आई आहे आणि P# म्हणजे P हा Q चा पिता आहे. तर $O म्हणजे V ही O ची आई, V ही O ची आई आहे. OY म्हणजे O हा Y चा पिता आहे. O हा Y चा पिता म्हणजे O हे Y चे वडील झाले. पुढे Y@Z. Y@Z म्हणजे Y ही Z ची बहीण आहे. Y ही Z ची बहीण झाली. आणि उरलं काय? Z%P. Z%P म्हणजे Z हा P चा मुलगा झाला. Z हा P चा मुलगा झाला. तर P चे O शी नातं काय? P ही किंवा हा O चा कोण? आपल्या मुलाची बहीण, आपली मुलगी, आपल्या मुलीचे वडील, आपला होतो नवरा आणि आपण त्याची होतो बायको किंवा पत्नी. हा ना. त्यांनी विचारलं P चे O शी नातं काय? P ही O ची कोण आहे? बायको पण आहे, पत्नी पण आहे. पर्याय 3 ही बरोबर आहे, पर्याय 4 ही बरोबर आहे. उत्तर 3, 4, पर्याय क्रमांक 2 योग्य होतं. परीक्षेत कधीतरी असं होतं, दोघांना मार्क भेटून जातो. क्लिअर आहे? फक्त जिथे जिथे बघा, इथे इथे हे टाकायचं, आई आहे आईला दिलं,
हॅशच्या जागी पिता होतं, पिता दिलं. @च्या जागी बहीण होतं, बहीण लिहिलं. आणि पर्सेंटेजच्या जागी मुलगा होतं, मुलगा लिहिलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालील आकृतीत किती चौकोन आहेत? 100, 30, 40, 90. चौकोनांची एकूण संख्या बघा. ह्यांना द्यायचे क्रमांक आडवे 1 2 3 1 2 3 4 5. आडव्यांची बेरीज करा, उभ्यांची बेरीज करा. 1 + 2 + 3 6. उभ्यांची बेरीज 1 + 2 + 3 + 4 + 5 15. दोघांचा गुणाकार 15 × 90. इथे एकूण चौकोन किती झाले? इथे एकूण चौकोन झालेले आहे 90 आणि पर्यायी क्रमांक झालेला आहे चौथा. चौकोनामध्ये आडव्यांची बेरीज करायची, उभ्यांची बेरीज करायची, आलेल्या दोन्ही बेरजेचा गुणाकार करून घ्यायचा. पुढच्या प्रश्नाकडे चला. खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? 40, 60, 50, 30. बघा, हे वरचे वेगळे, हे वेगळे, हे वेगळे. याच्यात 1 2 3 4, याच्यात 1 2 3 4, याच्यात क्रमांक दिले 1 2 3 4. 1 + 2 + 3 + 4 बरोबर 10 झाले. परत 1 + 2 + 3 + 4 बरोबर 10 झालं. परत 1 + 2 + 3 + 4 बरोबर 10, 10, 20, 30. इथे एकूण त्रिकोण किती झाले? 30. परत अधिक एक करायचा, मोठा मोजायचा राहिला, छोटा मोजायचा राहिला, काही नाही. ह्याच्यामध्ये सगळे त्रिकोण मोजले जातात. एकूण त्रिकोणांची संख्या झाली 30. पर्याय क्रमांक झाला चौथा. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. 14, 19, 29, 49, 89. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? 139, 149, 159 आणि 169. लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करत चला. 14, 19, 29, 49, 89. 14 आणि 5 19, 19 आणि 10 29, 29 आणि 20 49, 49 आणि 40 89. आता ह्याच्यात किती मिळवायचे बघा. 5 दुने 10 चा गॅप पहिले घेतला, मग 10 दुने 20 चा गॅप घेतला, मग 20 दुने 40 चा गॅप घेतला, मग 40 दुने 80 चा गॅप घेतला. 80 आणि 89, 8 8 16 1. किती उत्तर झालं? 169. पर्यायी क्रमांक झालेला आहे चौथा योग्य. 89 मध्ये 80 मिळवले की उत्तर झालं 169. पर्यायी क्रमांक झालेला आहे चौथा योग्य. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. तात्याचा 5वा वाढदिवस 18 मार्च 2019 ला सोमवारी येतो, तर त्याचा जन्म कोणत्या वारी झाला असणारे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. तात्याचा 5वा वाढदिवस 18 मार्च 2019 ला सोमवारी येतो. म्हणजे त्याचा जन्म 5 वर्ष आधी झाला असेल. 2019च्या आधी 5 वर्षाचा म्हणजे 18 मार्च 2014 ला त्याचा जन्म झाला. 14 ला त्याचा जन्म झाला, 15 ला 1 वर्षाचा, 16 ला 2 वर्षाचा, 17 ला 3 वर्षाचा, 18 ला 4 वर्षाचा, 19 ला 5 वर्षाचा झाला. 2014 पासून 2019 कडे आपल्याकडे टोटल 5 वर्ष आहे. या 5 वर्षामध्ये लीप वर्ष 16चं असं एकच येतं, हो ना. 5 आणि 1 6 झालं. पुन्हा 2019 पासून आपण 2014 कडे जातोय, म्हणजे आपण मागे जातोय, म्हणजे आपण वार मागे न्यायचा. सोमवारच्या मागे 6 वार न्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, पुढे 1 दिवस गेला तरी पण चालेल. पण मागे जायचं असेल तर रविवार, शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार. त्याचा जन्म 18 मार्च 2014 चा वार होता मंगळवार, म्हणजे आपलं उत्तर झालंय पर्यायी क्रमांक दुसराच मंगळवार. ठीक आहे. हे प्रश्न होते, पण आता तुम्हाला हा जो प्रश्न आहे याचा एक प्रश्न होमवर्क म्हणून देते, बघू तुम्ही सोडवता का. अरे एक प्रश्न राहिलाय आपल्याला, थांबा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार? 42, 46, 48 आणि 50. आधी या दोघांचा गुणाकार करा, उभ्यांची बेरीज. सॉरी, 8 × 48, इथे पण 7 8 56, इथे 46 आहे. ठीक आहे. हा, इथे नका घेऊ, इथे 4 घ्या, बेटर आहे. या दोघांचा गुणाकार 7 10 70. या दोघांचा गुणाकार 6 दुने 12. या दोघांचा गुणाकार 5 चोक 20 आणि या दोघांचा गुणाकार करा 6 चोक 24. आता दोघांची वजाबाकी करायची. 48 मधनं 12 गेले 36, 56 मधनं 20 गेले 36 आणि 70 मधनं 24 घालवले, उत्तर आलं 46.
प्रश्नचिन्हाच्या जागी आलं 46, पर्याय झाला दुसरा. समोरासमोरील दोन्ही संख्यांचा गुणाकार केलेला आहे आणि मग त्या गुणाकारांमध्ये वजाबाकी केलेली आहे. उत्तर 46 आलं. पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. हा, होमवर्कला प्रश्न द्यायचा तर हा आहे तो प्रश्न आपला. खालील आकृतीमध्ये किती चौकोन नाही द्यायचे. आता तुम्हाला चौकोनाच्या ऐवजी मला चौरसांचं उत्तर द्यायचं आहे. सांगते मी, एक मिनिट द्या. खालील आकृतीमध्ये एकूण चौरस किती? आधी मला बघू द्या. ठीक आहे, ऑप्शन मध्ये देते मी तुम्हाला, चेंज करून घेऊयात. 24, 26, 29 आणि 30. दिलेल्या प्रश्नामध्ये एकूण चौरस किती ह्याचं उत्तर मला कमेंट मध्ये द्या. मग बघू मला तुम्ही उत्तर देतायत का. ठीक आहे. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा. आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवावर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येणार आहोत, त्यामुळे लेक्चरला लाईक करत चला. कमेंट मध्ये सांगत चला लेक्चर कसं वाटलंय. लेक्चरला शेअर करत चला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असे छानसे प्रश्न घेऊन. लवकरात लवकर लाईव्ह चालू करायचं आहे. डेट तुम्ही सांगा. ठीक आहे. बाकी लाईक आणि कमेंट वर डिपेंड आहे. थांबते आता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर. हॅव अ ग्रेट डे. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. काळजी घ्या सगळ्यांनी. थँक्यू व्हेरी मच.